नमस्कार मित्रांनो. गेल्या 4-5 महिन्यात जणू हलक्या गार वाऱ्याची झुळूक तुमच्या आयुष्याला स्पर्श करून गेली. काही कामं तुमच्या मनासारखी घडली, कारण होतं गुरुचं कृपाछत्र जे पंचम स्थानातून तुम्हाला संपूर्णपणे साथ देत होतं. पण आता ऑक्टोबर महिन्यात 19 तारखेपासून गुरु 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. आणि म्हणतात ना, जिथे गोड तिथे कडूही चाखावं लागतं. मग परत सुरू होणार का ती संकटांची मालिका, की नशीब नवं पान उलटणार आहे? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जो सावध तोच सुखी. तर मित्रांनो, या महिन्यामध्ये जरी गुरु तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत असला, तरी काळजी करू नका. हा जो गुरु आहे, हा गुरु किंवा त्याचं जे 6व्या स्थानातलं जे भ्रमण आहे, हे जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिन्यापर्यंत राहणार आहे. आणि त्यानंतर गुरु जो आहे, तो परत 5व्या स्थानात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, जास्त स्ट्रेस घेऊ नका. तर सुरुवातीला आपण चर्चा करू, की या महिन्यामध्ये तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. राशीच्या षष्ठ स्थानात 19 तारखेनंतर गुरु येणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे बुध, हा अष्टम, भाग्य आणि 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच शुक्र आणि रवी सुद्धा असणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात, शारीरिक आरोग्याच्या संदर्भात तशी काहीही काळजी करू नका. फक्त थोडंसं स्ट्रेस जास्त आल्यासारखं जाणवेल, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. पण या संदर्भात थोडीशी काळजी घेणं थोडं गरजेचं राहील. एकंदरीत मगाशी जसं सांगितलं, की जरी गुरु तुमच्या 6व्या स्थानात येणार असला, तरी तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. 3 जे ग्रह आहेत ते सर्वात महत्त्वपूर्ण ठरतात तुमच्या राशीकरता. पहिला जो आहे, तो आहे गुरु, जो की तुमचा लाभेश आहे आणि तुमचा धनेश आहे. तो तुमच्या 5व्या आणि 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आणि अष्टमेश बुध आहे, हा बुध तुमच्या अष्टम, भाग्य आणि 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे शुक्र, जो की तुमचा राजयोगकारक ग्रह आहे. हा तुमच्या सप्तमातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक अडचण फारशी येणार नाही. थोड्याफार प्रमाणात तुम्हाला जाणवेल. अर्थात तुमची जी रास आहे, ही अगदी काटेकोर आहे, अगदी शिस्तबद्ध आहे. तुमचं आयुष्याचं गणित कधीच चुकत नाही. मग पैशाचं कसं चुकेल? परंतु ह्या महिन्यामध्ये थोडंसं तुमचं पैशाचं गणित वर-खाली होऊ शकेल. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. परंतु फार मोठा त्रास किंवा फार मोठा फटका तसा बसणार नाही. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 10 तारखेनंतर हा शुक्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातील खास करून जे वयोवृद्ध व्यक्ती असतील, जे स्त्री वयोवृद्ध वर्ग असेल किंवा व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान थोडंसं डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर इथे आणखीन एक गोष्ट थोडी सांगावीशी वाटते, ती म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या महिन्यातले सगळे जे काही तुमचे व्यवहार असेल, म्हणजे शेअर मार्केटचेच किंवा इतरही क्षेत्रातले, ते या महिन्यातल्या जवळ 15 तारखेच्या आत पूर्ण करून घ्या. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडू शकतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता आपण चर्चा करू, की तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा जे रिलेशनशिप आहे, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा तुमच्या अष्टम स्थानातून भाग्यस्थानात आणि भाग्यस्थानातून दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमधलं जे आकर्षण आहे, ते खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. नवीन रिलेशनशिप ज्यांना बनवायचे असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे ज्या धार्मिक व्यक्ती आहेत, त्यांचं धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं किंवा तत्संबंधी काही चांगले अनुभव घेणं आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहणं, अशा प्रकारचे अनुभव निश्चित येऊ शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. फक्त ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. तर राशीचा जो सप्तमेश आहे रवी, हा तुमच्या अष्टम स्थानातून तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीच्या सप्तमात भ्रमण करणारा जो शुक्र आहे 10 तारखेनंतर अष्टमात जाईल. आणि तिथेच राशीच्या सप्तमात केतू सुद्धा विराजमान आहे.
एकंदरीतच सांगायचं झालं तर तुम्ही विवाहित असाल जर तर तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे कार्यक्षेत्र आहे किंवा जे करिअर आहे, हे नेमकं कशा प्रकारचं राहील? जसं की तुमच्या राशीचा जो दशमेश आहे किंवा जो कर्मेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे. 28 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, की तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन मात्र होईल. तुमच्या कामाची वाहवा होईल आणि त्या संदर्भात तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. इथे एक गोष्ट आहे, की जर का तुमच्या नोकरीच्या संदर्भात तुम्हाला बदली हवी असेल, कामामध्ये काही बदलाव हवा हवा असेल, तर त्या गोष्टी या दरम्यान किंवा या संपूर्ण महिन्यात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी करू नका. तर एकंदरीतच जरी गुरु हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत असला, तरी त्याचा फारसा मोठा परिणाम घडणार नाही आणि हा गुरु परत 1.5-2 महिन्यांनी फिरून तुमच्या 5व्या स्थानात येणार आहे, की जो तुम्हाला शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षलशी त्रिकोण योग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल त्याचा चतुर्थतील शुक्र हर्षल बरोबर त्रिकोण योग होईल आणि द्वितीयातील नेपच्यून बरोबर प्रतियोग होईल. तर खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. या दरम्यान म्हणजे 14 तारखेच्या आसपास तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि हे लाभ अनपेक्षित असतील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. आता ही जी बुध मंगळाची युती आहे ही तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे. ही गोष्ट सुद्धा फार महत्त्वाची आहे. खास करून काही महत्त्वपूर्ण कामं तुमची या दरम्यान पूर्ण होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले तुम्ही मानलेले अंदाज अगदी अचूक येऊ शकतील. जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो आणि ज्या सामान्य व्यक्ती आहेत त्यासुद्धा साधारणतः देवधर्माच्या मागे लागतील किंवा देवळाला किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. आता बुध जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर तुमच्या 6व्या स्थानातला जो गुरु आहे, हा त्रिकोण योग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कुठल्याही प्रकारची जी कामं असतील, ती कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. अर्थात हा जो त्रिकोण योग आहे हा सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी नवीन इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात लाँग टर्ममध्ये तुम्ही विचार करू शकाल. खास करून जर का तुम्ही एखादा बिझनेस वगैरे करत असाल, तर बिझनेस कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने एक्सपांड करावा, मोठा करावा किंवा त्या संदर्भातल्या तुम्हाला काही संधीसुद्धा या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यून बरोबर त्रिकोण योग आणि हर्षल बरोबर प्रतियोग होणार आहे. तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडतील. मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर वादविवाद होण्याची शक्यता या दरम्यान राहील. खास करून तुमच्या डेझिग्नेशनपेक्षा थोडे कमी याच्यावरती काम करणारे ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोडेसे वादविवाद होऊ शकतील. गुप्त शत्रूंपासून या दरम्यान सावध राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती कोजागरी पौर्णिमा दिनांक 7 तारखेला आणि जी अमावास्या आहे ही लक्ष्मी पूजनाची अमावास्या आहे. अर्थात या दोन्ही दिवशी योग तर चांगले आहेत, मात्र पौर्णिमा किंवा अमावास्या स्वतःचे जे इफेक्ट आहेत हे किंवा परिणाम जे आहेत ते त्या दिवसांवर सोडतातच. म्हणूनच या महिन्याच्या 7 किंवा 21 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वादविवादांपासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीकरता ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.